नमस्कार मंडळी, आजही आपण एकदम छान खमंग अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे टोमॅटोचा हिरव्या मिरचीतील ठेचा. अगदी बनवायला सोपा आहे आणि आपल्या घरातील साहित्यामध्येच हा ठेचा एकदम चमचमीत आणि झणझणीत तोंडाचा चव वाढवणारा असा आपण बनवणार आहोत. तर वेळ वाया न घालता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला इकडं 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, टोमॅटो घेतलेले आहे अशा पद्धतीने फोडी करून. त्याचबरोबर आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, शेंगदाणे घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ देखील घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असतील तर शेंगदाणे घाला, नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल. मी इथे शेंगदाणे वापरलेले आहे. तवा घ्यायचा आहे. तव्यावरती छान आपल्याला बिना तेल घालता अशा पद्धतीने मिरच्यांना डाग पडेपर्यंत व्यवस्थित मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या भाजल्या की शेंगदाणे देखील अशाच पद्धतीने आपल्याला भाजायचे आहे. अशा पद्धतीचा ठेचा टोमॅटोचा किंवा रगडा एकदम भारी आणि अगदी मस्त लागतो. कमी वेळामध्ये एकदम झणझणीत आणि चमचमीत असा आपला ठेचा, चटणी, रगडा तुम्हाला जे योग्य वाटेल ते बोलू शकतात. त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो देखील असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे. अगदी ओबडधोबडमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हे खलबत्त्यामध्ये देखील कुटून घेऊ शकतात. यानंतर तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घालून छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं मस्त आपल्या हिरव्या मिरच्यातील टोमॅटोचा ठेचा किंवा रगडा बनवून तयार झालेला आहे. अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये तोंडाची चव वाढवेल असा चमचमीत आणि झणझणीत आपला ठेचा किंवा रगडा येथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हे चपातीमध्ये, भाकरीमध्ये किंवा डाळ भाताबरोबर सुद्धा तोंडी लावू शकतात. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. लहान मुलांसाठी कमी तिखट बनवायचं आणि मोठ्यांना झणझणीत बनवलात तरीसुद्धा चालेल. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.